नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामसभा कशा प्रकारे शेड्यूल करायची त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पंचायत निर्णय ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवर जाऊन मी डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही सुद्धा डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, आपण इथं ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करत आहोत. माझं ऑलरेडी इन्स्टॉल होतं, मी अपडेट करत आहे. ठीक आहे, आणि ज्यांचं इन्स्टॉल असेल त्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे आणि ज्यांचं इन्स्टॉल नसेल त्यांनी नवीन इन्स्टॉल करायचं आहे. आपण आता ॲप जे आहे ते इन्स्टॉल करणार आहोत आणि ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपण पुढची स्टेप करून घेणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण ग्रामसभा कशा प्रकारची शेड्यूल करायची, ग्रामसभामध्ये चेअरपर्सन कसे काय ॲड करायचे, इन्व्हायटी कसे ॲड करायचे, ठीक आहे, असिस्टंट कसे ॲड करायचे, त्याच्यानंतर ग्रामसभेची नोटीस कशी ॲड करायची, ग्रामसभेचे जे काही अटेंडन्सची लिस्ट आहे ती कशी ॲड करायची, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फायनल करणार आहोत. ठीक आहे, जोपर्यंत आपण ह्या स्टेप कंप्लीट करणार नाही तोपर्यंत आपल्याला PIAच्या पोर्टलमध्ये आपला डाटा जो आहे तो फायनल सबमिशनमध्ये जाणार नाही. ठीक आहे, तर आपण आजचा हा व्हिडिओ जो आहे तो या व्हिडिओला सुरुवात करणारा मेन. ठीक आहे, याच्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच याच्या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. PIAचे डाटा एंट्री, DCF डाउनलोड कसे करायचे, ह्या सर्व माहिती ज्या आहेत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेतलेल्या आहेत आतापर्यंत. आणि तुम्ही जर बघितले नसतील तर व्हिडिओ ते आधी बघायचे आहेत, त्याच्यानंतर या ॲपच्या व्हिडिओकडे आपल्याला यायचं आहे. कारण हा ॲपचा व्हिडिओ जो आहे हा ग्रामसभा शेड्युलिंगसाठी आहे आणि ग्रामसभाची जे शेड्युलिंग आहे ते आपण आता करणार आहोत. इथं माझं ॲप जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे, मी त्याला ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला थोडंसं तुमचं ID आणि पासवर्ड विचारेल. ठीक आहे, माझं ऑलरेडी रजिस्टर लॉगिन असल्या कारणाने मी डायरेक्ट लॉगिन झालेला आहे. ठीक आहे, आणि तुमचं जर लॉगिन नसेल तर तुमचा ॲडमिनचा ID पासवर्ड ग्राम स्वराजचा तो इथं मागितला जाईल. इथं वर बघू शकता तुम्ही वन टाईम पासवर्डच्या बाजूला मीटिंग वेन्यू मॅनेजमेंट, मीटिंग असिस्टंट मॅनेजमेंट, मीटिंग इन्व्हायटी मॅनेजमेंट, ह्या सगळ्या शेड्यूल जे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे. जर ग्रामसभा शेड्यूल करायची असेल तुम्हाला तर या सर्वात आधी हे 3 टॅब भरणे महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला 3 टॅब भरायचे असतील याच्यामध्ये ॲड वेन्यूवर क्लिक करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जिथं ग्रामसभा तुमची जे करायची असेल तिथं तुम्हाला घ्यायचं. जसं ग्रामसभा भवनमध्ये करायची असेल तर तिथं टाकायचं. तुमच्या वेन्यूचं ॲड तुम्ही ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतचं नाव किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ग्रामसभा घ्यायचं तिथचं इथं तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर खाली त्या मीटिंगचा फोटो तुम्हाला इथं टाकायचा आणि रजिस्टर वेन्यूवर करायचं आहे. माझं जे आहे ते ऑलरेडी रजिस्टर असल्याकारणाने मी याच्यामध्ये टाकत नाही आहे. त्याच्यानंतर जे काही असिस्टंट असतात ते आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी असतात, यांनासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. नेममध्ये नेम, मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबर आणि डिजिग्नेशनमध्ये ग्रामपंचायत अधिकारी ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इन्व्हायटी तुम्हाला कोणाला ग्रामपंचायतला बोलवायचं आहे तर याच्यामध्ये नवमिलन ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतची बॉडी, आशा, अंगणवाडी, आरोग्यसेविका, मेडिकल फील्डवाले, हे सर्व जे काही तुम्हाला जे व्यक्ती याच्यामध्ये बोलवायचे असतील त्या सर्वांची माहिती याच्यामध्ये इन्व्हायटीमध्ये तुम्हाला क्लिक करायची. अशा प्रकारे हे 3 टॅब तुमचे भरून झाल्यानंतर हा चौथा जो शेड्यूल न्यू मीटिंग आहे याच्यावर आपल्याला आता काम करायचं. ठीक आहे, तर शेड्यूल न्यू मीटिंगवर आपल्याला क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की तुमची जे मीटिंगची डेट आहे ते तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला सिलेक्ट डेटवर क्लिक करायचं. जशी आजची मी नॉमिनल घेतली आहे, त्याच्यानंतर टायमिंग तुम्ही घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपण जर हा टायमिंग घेतला, टायमिंग टाकलेला आहे. ठीक आहे, AM पाहिजे. त्याच्यानंतर इथं टायमिंग टाकलेला आहे. ऑलरेडी तुम्ही वेन्यू ॲड केलेला आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मीटिंगचा जो काही मीटिंगचा टॅप आहे ते याच्यामध्ये घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला PIAचं डिस्कशन अप्रुव्हल, PIA डाटासाठी एक ऑप्शन दिलेलं आहे. मीटिंगचं जे काही टायटल असेल ते टायटल तुम्हाला टाकायचं आहे इथं टाईप करून. ठीक आहे, PIA डिस्कशन, आणि डिस्क्रिप्शनचे आहे ते PIA डिस्कशन अप्रुव्हल किंवा आणखी ज्या काही गोष्टी तुमच्या याच्या PIAबद्दल तुमच्या मीटिंगमध्ये होतील त्या माहिती याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं सेकंड स्टेप जे आहे ते साईन अँड स्टॅम्प कॉपी ऑफ मीटिंग, म्हणजे तुमच्या मीटिंगची नोटीस याच्यामध्ये टाकायची आहे. ते तुम्हाला फोटो काढून, आता फोटो काढत असताना ग्रामसभेची नोटीस तुमच्या ग्रामसभेच्या किंवा ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लावलेली असू शकते किंवा स्पष्ट ज्याच्यामध्ये शब्दांचा उल्लेख असेल अशीच नोटीस याच्यामध्ये अपलोड होते. नाहीतर नो टेक्स्ट डिटेक्टेड असा मेसेज तुम्हाला येईल. जर असा मेसेज येत असेल तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, जिथं तुमचे वर्ड दिसतात म्हणजे शब्द स्पष्ट दिसतात तीच जे काही नोटीसची मीटिंग असेल, मीटिंगची जे काही नोटीस असेल ती तुम्हाला याच्यामध्ये टाकायची. ठीक आहे, तर आपण ती फोटो काढून याच्यामध्ये टाकणार आहोत. याच्यामध्ये आपण आता बघू शकता की आपण जे आहे ते अपलोड केलेले आहे. नोटीस अपलोड केल्यानंतर शेड्यूल अँड पब्लिक मीटिंग नोटीसवर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केलं गेलं आपल्याला येस अँड नो अशा 2 प्रकारची माहिती जी आहे ते विचारले जाईल. येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपली जी मीटिंग आहे ते शेड्यूल झालेली आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खालचे टॅब 5 दिलेले आहेत. ॲड चेअरपर्सन, ॲड इन्व्हायटी, ॲड मीटिंग असिस्टंट फॉर मीटिंग, त्याच्यानंतर रेग्युलर अटेंडर, दॅन
आयटम फॉर डिस्कशन, अपलोड, साइन अँड स्टॅम्प, कॉपी ऑफ अजेंडा, ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अपलोड करून घ्यायचं. ते आपण अपलोड करून घेणार आहोत. ठीक आहे. सर्वप्रथम आपल्याला ॲड चेअरपर्सनवर क्लिक करायचं. याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी जर निवडलेला असेल तर तुम्ही निवडू शकता. चेअरपर्सन जो असतात ते आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच असू शकतात. ठीक आहे. किंवा नॉर्मली आपण त्यांनाच याच्यामध्ये निवडतो. ठीक आहे. माहिती आपण भरलेली आहे, सबमिट केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चेअरपर्सन जे आहे ते टिक झालेलं आहे. ॲड इन्व्हायटी, तुमच्याकडे जे काही इन्व्हायटी तुम्ही बोलावलेले असतील ते इन्व्हायटी याच्यामध्ये क्लिक झालेले आहेत. ठीक आहे. आणि त्यांना जर तुम्ही नोटीस दिलेली असेल तर ती नोटीस तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. तर आता आपण नोटीस टाकून घेऊ. याच्यामध्ये बघू शकता आपण आता नोटीस त्यांची टाकलेली आहे. सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला येस नो आधीप्रमाणे विचारेल, तुम्ही येस नो करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला जे काही आपली इन्व्हायटी ॲडचं ऑप्शन आहे ते सुद्धा ग्रीनमध्ये टिक झालेलं आपल्याला दिसेल. ठीक आहे. ॲड इन्व्हायटीचं जे ऑप्शन आहे ते सुद्धा आपल्याला इथं ग्रीन झालेलं आहे. आता आपल्याला असाइन मीटिंग असिस्टंट फॉर मीटिंग याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर आपले जे काही असिस्टंट आहेत ते इथं अपॉइंट करून घ्यायचे आहेत. आपण अपॉइंट केलेले आहेत. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपले असिस्टंटसुद्धा अपॉइंट केलेले आहेत. असिस्टंट म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी असतात जे आपली ग्रामसभा जी आहे ते लिहितात. ठीक आहे. रजिस्टर अजेंडा फॉर याच्यामध्ये लिहिलेला आहे. तुम्हाला अजेंडा जो आहे तो निवडायचा आहे. आता याच्यामध्ये आपला जो काही अजेंडा आहे तो आहे PI बद्दलचा. ठीक आहे. याच्यामध्ये PI डिस्कशन फॉर अप्रुव्हल याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही कोणताही एखादा टॅब निवडू शकता, PDI PI जे काय असेल ते, आणि याच्यामध्ये यस नो अपलोड अजेंडा फॉर सर्व्हरवर क्लिक करायचं आहे. आता अजेंडासुद्धा आपला रजिस्टर झालेला आहे. आता आपल्याला आपल्या ग्रामसभेचं जे काही रजिस्टर आहे, ज्याच्यावर आपण ठराव घेतलेले आहेत, ज्याच्यावर सह्या मारलेल्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायच्या आहे. ते सुद्धा आता आपण याच्यावर क्लिक करून अपलोड करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲड फोटो फॉर अजेंडा नोट्स जे काय आहेत ते आपले ग्रामसभेचे त्याचा फोटो काढायचा आहे. तो याच्यामध्ये आपल्याला आता अपलोड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण त्याचा फोटो काढलेला आहे. अपलोड अजेंडा नोट फॉर सर्व्हर क्लिक केलेला आहे. येस केलेला आहे. येस केल्यानंतर आपला जो काही अजेंडा आहे तो सुद्धा साइन स्टॅम्पवाला आपलं इथं जे काही ते झालेलं आहे. इथं आपण तुम्ही बघू शकता की आपले सगळेचे सगळे टॅब जे आहेत ते आता ग्रीन जे आहेत ते झालेले आहेत. आता आपल्याला बॅक यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता बॅक आलं. बॅक आल्यानंतर तुम्ही जे काही मीटिंग अटेंडन्स डिस्कशन मॅनेजमेंट खाली ऑप्शन आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही जे काही तुमची ग्रामसभा आहे त्याच्यामधले पेंडिंग जे काही टास्क आहेत हे खाली दिलेले हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करायचे. ठीक आहे. जर तुम्हाला हे टास्क डायरेक्टली दिसत नसतील, इथं प्री मीटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये पेंडिंग टास्कचा सुद्धा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचे कोणते टास्क बाकी आहेत, इथं टास्कवर गेल्यानंतर तुमचे टास्क जे आहेत ते इथं शो होतील आणि तेच टास्क तुम्हाला कंप्लीट करायचे. इथं तुम्ही बघू शकता की हे टास्क जे आहेत ते कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे मीटिंग अटेंडन्स डिस्कशन मॅनेजमेंटमध्ये. हे वरचे टॅब जोपर्यंत कंप्लीट करत नाही तोपर्यंत पेंडिंग टास्कमध्ये गेलेलं आहे. आता पेंडिंग टास्कमध्ये गेल्यानंतर हे 5 टॅबसुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट आहे रजिस्टर अटेंडन्स. ठीक आहे. तर रजिस्टर अटेंडन्स जे आहे ते जोपर्यंत तुमची ग्रामसभा आता याच्यामध्ये होणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथं अटेंडन्स जे आहे ते तुम्हाला टाकता येणार नाही. आता याच्या आधी आपण जे आहे ते ग्रामसभा शेड्यूल केली. ग्रामसभा शेड्यूल केल्यानंतर तुमची जे काही बाकीची माहिती होती ते आपण याच्यामध्ये भरून घेतलेली आहे. जसे चेअरपर्सन भरले, इन्व्हायटी भरले, त्याच्यानंतर मीटिंग अटेंडन्स भरले, अजेंडा भरला, ह्या गोष्टी तुम्ही कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आपण याच्या पुढची जे टायमिंग आहे तो आता आपण जसे 4:05 मीटिंग ठेवलेली आहे तर आपण 4 वाजता आपण त्याची माहिती भरू शकत नाही. ते तुमची मीटिंग कंप्लीट झाल्यानंतर ग्रामसभा झाल्यानंतरच बाकीच्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत. ठीक आहे. तर आपण आता पुढची जे माहिती आहे ते आपण भरणार आहोत ग्रामसभेच्या नंतर. तर मित्रांनो, आपली ग्रामसभा जी झालेली आहे आणि ग्रामसभाचं जे मीटिंग आहे ते शेड्यूल केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर जशा प्रकारे मेसेज आलेला आहे तशा प्रकारे तुम्हाला मीटिंग जे आहे ते शेड्यूल झाल्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज तुम्हाला शो होईल, तुम्ही जर त्या लॉगिनमध्ये जाऊन चेक केलं तर. पण त्यानंतर आपल्याला आता मीटिंग अटेंडन्स जे आहे ते सुद्धा आपल्याला अपलोड करून घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला पेंडिंग टास्कवर यायचं आहे. हे आधी मी सांगितल्याप्रमाणे हे सर्व टॅब जे आहे ते कंप्लीट करायचे. रजिस्टर अटेंडन्सवर क्लिक केलं की आपल्यासमोर जे आहे ते रजिस्टर अटेंडन्स जे काही तुमच्या ग्रामसभेला हजर आहेत त्यांचे नाव येतील आणि इथं आपल्याला सबमिट करायचं. यस नो विचारणार आहे, यस करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. अपलोड साइन स्टॅम्प फोटो जे काही अटेंडन्स तुमच्या ग्रामपंचायतने जे काही ग्रामसभेचं रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये ज्या लोकांच्या सह्या घेतलेल्या नागरिकांच्या त्यांची त्या रजिस्टरचा आपल्याला फोटो याच्यामध्ये अपलोड करायचा. याच्यावर क्लिक करायचा. इथं तुम्ही बघू शकता ॲड फोटो अँड अटेंडन्स शीट आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचे. तर ते आपण इथं आता अपलोड करून घेऊ. अशा प्रकारे आपण अटेंडन्स शीट जे आहे ते अपलोड केलेली आहे. अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि येसवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसरा टॅबसुद्धा ओके झालेला आहे. रजिस्टर मीटिंग कोरमवर क्लिक करायचं आहे. आता हा कोरम भरताना सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे.
नॉर्मली आपल्या ग्रामसभेला कमीत कमी म्हणजे मिनिमम 100 माणसं व्यक्ती हजर असणं आवश्यक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा घोळ जो आहे त्याच्यामध्ये होतो की आपण माहिती भरताना इथं चुकतो. सर्वात आधी मेल फिमेल भरायच्यात. जसे काही आता आपण इथं बघू शकतो की हे 100 पुरुष आहेत, ठीक आहे, 51 माणसं आहेत आणि 49 महिला आहेत, मेल आणि पुरुष. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भरण्याची राहिलेली माहिती आहे जनरल, OBC, ST SC आणि वर हे जे ER पार्टिक्युलर्स आहेत, जे काही ERची माणसं आहेत ते सुद्धा आपल्याला भरायचे. तर हे सर्व याची टोटल माहिती आपल्याला 100 यायला पाहिजे. आपण याच्यामध्ये हाच घोर करतो की ERची पर्टिक्युलर जे काही संख्या टाकतो, जनरल, OBC, SC ST याची टोटल मिळून मेल फिमेलची लोकसंख्या करतो. तर असं करायचं नाही. याच्यामध्ये जे टोटल 100 आहे, 100 मेल फिमेलमध्ये ERचं जर तुम्ही समजा 4 माणसं टाकली तर आणि जनरलमध्ये 8 टाकली तर तुमचे हे 4 आणि 8 होऊन राहिले 12. 100मधून 12 गेले राहिले तुमचे सरळ सरळ किती राहिले, 88 राहिले, ठीक आहे. तर याच्यामध्ये OBC तुमचे जर 44 झाले तर 44 SC ST असायला पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे हे टोटल कोरम जो आहे हा 100चा भरलेला आहे, ठीक आहे. तर याला ERला पर्टिक्युलर असा वेगळा काही पकडायचं नाही आहे. महिला आणि पुरुष टोटल जेवढे होतील तेवढे ER, जनरल, OBC, SC ST या चारही टॅबमधून जेवढे 100 भरायला पाहिजेत, ठीक आहे. हा एक उदाहरण आहे. तुमच्या ग्रामसभेमध्ये जेवढे लोक उपस्थित असतील त्यानुसार अशी माहिती आपल्याला भरायची आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा हा कोरम जो आहे हा कंप्लीट होणार आहे. आता जे काही तुमचं डिस्कशन आहे त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. तुमचं डिस्कशन काय होतं, ठीक आहे. PIमध्ये डिस्कशन झालेलं आहे, ते अप्रूव्हल झालेलं आहे, ठीक आहे. PIचं अप्रूव्हल, हे डिस्कशन आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे, सबमिट केलेलं आहे, येस नो विचारलेला आहे, येस केलेला आहे. अशा प्रकारे तुमचं डिस्कशनसुद्धा याच्यामध्ये अपलोड केलं आहे. आता फायनली तुम्हाला अपलोड स्टॅम्प अँड साईन अँड स्टॅम्प कॉपी ऑफ डिस्कशन म्हणजे तुमच्या ग्रामसभेमध्ये जे काही ठराव घेतलेले आहेत, जे काही डिस्कशन झालेलं आहे तो फोटो याच्यामध्ये टाकायचा. याच्यावर क्लिक करायचा. इथं तुम्ही बघू शकता ती अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये फोटो अपलोड करायचा. तर आपण हा फोटो अपलोड करून अशा प्रकारे आपण डिस्कशनचा सुद्धा फोटो अपलोड केलेला आहे. अपलोड डिस्कशन साईन अँड स्टॅम्पवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि येसवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तुमचे हे सर्वच्या सर्व टॅब इथं कंप्लीट झालेले आहे. आणि हे जे टॅब जे आहे कंप्लीट झालेले आहेत यानुसार तुमचा जो डाटा आहे तो फायनल सबमिशनसाठी गेलेला आहे. आणि तो फायनल सबमिशनचा जो डाटा आहे तो आपण आता याच्या पुढे बघणार आहोत, ठीक आहे. तर तो बघण्यासाठी आपल्याला जावं लागेल कम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि कम्प्युटरमध्ये लॉग इन करून आपल्याला फायनल सबमिट करायचं आणि ते आता आपण फायनल सबमिट करून घेऊ. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत कम्प्युटरच्या स्क्रीनवर. इथं लॉग इन मी केलेलं आहे, ठीक आहे. आपण 2.1, 2.2, 2.3 आणि 2.4 ह्या गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत. 3.1 मध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे. 3.2 जे आहे करेक्शनचं आहे, करेक्शन नव्हतं. 3.3 मध्ये आपण सबमिशनपर्यंत आलेलो होतो, ठीक आहे. आता याच्यावर क्लिक केलेलं आहे. आपण पंचायत निर्णय ॲपच्या माध्यमातून ग्रामसभा शेड्यूल केलेली आहे. ग्रामसभेचं सगळं अजेंडा भरलेला आहे, सगळी माहिती जी आहे ती कंप्लीट केलेली आहे, ठीक आहे. आणि याच्या आधी तुम्हाला जे काही माहिती दाखवलेली आहे ती सुद्धा मी याच्यामधून भरलेली आहे, ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन, PI डाटा हॅज बीन डिस्कस इन ग्रामसभा, PI हॅज पोर्टल बीन अप्रूव्हल बाय ग्रामसभा विल सबमिशन फॉर कॅल्क्युलेशन पंचायत जे काय डेव्हलपमेंट इंडेक्स असा मेसेज येईन. तुम्हाला ओके करायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता की हे जे सेंड PI डाटा फॉर व्हेरिफिकेशन हे आता आलेलं आहे. जेव्हा आपण ग्रामसभा झाल्यानंतर सर्व 5 नंतरचे टॅब भरलेले आहेत. सुरुवातचे 5 जेव्हा टॅब भरले त्यावेळेस हे जे निळ्या अक्षरामध्ये तुम्हाला माहिती दिसते हे शो झालेली होती आणि त्याच्यानंतर हा सेंडचा मेसेज तुम्हाला इथं नंतरचे 5 टॅब भरल्यानंतर आलेला आहे, ठीक आहे. आता इथं सेंड PI डाटा फॉर व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचा. इथं येस नो विचारेल, इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपला डाटा जो आहे तो फायनली सबमिट झालेला आहे PIचा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण PIची माहिती माझ्या माध्यमातून किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आल्यास तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता किंवा व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तिथून मला तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर किंवा पर्सनली मेसेज करू शकता. अशा प्रकारे आपल्याला सक्सेस जो आहे तो झालेला आहे. PI डाटा हॅज बीन फॉरवर्डेड टू हायर जे काय असतील ते ॲडमिनिस्ट्रेशनसाठी पाठवलेला आहे. पुढे आपला डाटा जो आहे तो सबमिशनसाठी जो तपासणीसाठी गेलेला आहे, ठीक आहे. आता आपण व्ह्यू डाटा सबमिट म्हणजे 3.4 मध्ये आता आपण आलेलो आहोत, ठीक आहे. तर 3.4 पर्यंत आपल्याला यायचं आहे. इथून तुम्ही 3.4 मध्ये तुमचं इयर निवडून सर्च करू शकता आणि तुमचा डाटा इथं तुम्हाला शो होईल. तर इथपर्यंत झाल्यानंतर आपलं काम संपलेलं आहे. आता याच्या पुढचं काम जे आहे ते हायर जे काही वरचे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे. आणि आता आपण इथपर्यंत आपले टॅब जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. तर तुम्हाला मित्रांनो आतापर्यंतचे व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तोपर्यंत आपण नवीन अशा व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी घेतो. 3.4 पर्यंत आपण आलेला आहोत व्ह्यू PI डाटा सबमिशन फॉर व्हेरिफिकेशनसाठी, ठीक आहे. हे सर्व झालेलं आहे. हे तुम्ही माहिती याच्यामध्ये जाऊन पाहू शकता.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक केंद्र चालक, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.